मन शांत का करायचं? एका गोष्टीचं कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी मन शांत करायचं, नाही तर कॉन्सन्ट्रेशन होत नाही, हो ना. एका गोष्टीसाठी कुठचंही एक गोष्ट घ्या, कोणताही एक विषय घ्या, तिथे काय लिहिलंय? काया प्लस वाचा प्लस मन प्लस विषय इज इक्वल टू सत्कर्म. म्हणजे सत्कर्म. काया वाचा मन अधिक विषय म्हणजे सत्कर्म. यश, तू तिकडे मागे बसू नको, पुढे मला बोलायला जरा मत हे, तिकडे पुढे येऊन बस ना, मागे का बसला? जर मला स्फुरण येतं ना, तू यश यश येतं मला बोलायला. पुढे बस. उंच असलास तरी काय हरकत नाही, थोडंसं या बाजूला ते असं करून बघेल. हां, दिसला. तू पण या बाजूला बस रे थोडा, मी तुला दिसेन. मी इकडे बस, या बाजूला बस. व्हेरी गुड. हां. काया वाचा मन आणि विषय. मग तो विषय कोणताही असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, गणित असेल, विज्ञान असेल, अध्यात्म असेल, प्रपंच असेल, कोणताही विषय घ्या, अभिनय असेल, कला असेल, कौशल्य असेल, कोणताही विषय असेल, स्वयंपाक करणं असेल, कोणताही विषय असू दे, लेखन करायचं आहे, वाचन करायचं आहे, कोणताही विषय असू दे, विषय म्हणजे सब्जेक्ट, टॉपिक, मग तो कोणताही असू दे, त्याच्यात आपली काया पाहिजे, आपली वाचा पाहिजे, आपलं मन पाहिजे. आपण वाचतो म्हणजे काय आहे, आपण म्हणतो म्हणजे वाचा आहे, पण मन कॉन्सन्ट्रेट होण्यासाठी काय करायचं? म्हणून मी आत्ता एक गोष्ट सांगणार आहे. मगाशी सांगितली त्या मुलांना तिकडे, पण तुम्ही मुलं नव्हता बाकीची, म्हणून जरा मुद्दाम सांगते. म्हणजे मन कॉन्सन्ट्रेट करायचं म्हणजे काय ते कळण्यासाठी. एकदा एक गुरु आपल्या शिष्यांबरोबर गावोगावी पदयात्रा करत चाललेले होते. पदयात्रा म्हणजे माहिती आहे ना, चालत चाललेले होते. ह्या गावाहून त्या गावाहून, सातारून कराडला, कराडून कोल्हापूरला, कोल्हापूरहून गोव्याला, असं चालले होते. वाटेत नदी होती. नदीच्या कडेकडेने कोयना कृष्णा करत करत चाललेले होते. मग आमच्या तिकडे आली जुवारी, मांडवी वगैरे चालले होते नदीच्या कडेने. आणि एकदा एका ठिकाणी त्यांच्याबरोबर शिष्य पण होते, एकटेच नव्हते त्याच्यात, एक 10-12 शिष्य होते बरोबर. नदीला आलेला पूर, नदीचं पाणी पावसात काय होतं, वाढतं ना, काठावर आलेलं. आता पलीकडे जाणार कसं? एक तिकडे बाई रडत बसली होती. तुम्हाला हिरकणीची गोष्ट माहिती आहे ना? हिरकणी, शिवाजी महाराजांनी हिरकणी बुरुज स्थापन केला तिच्या नावाने. त्या हिरकणीचं जसं बाळ खाली गावामध्ये एकटं होतं, त्याला दूध पाजायला हवं होतं, म्हणून त्या हिरकणीने काय केलं होतं, त्या पहारेकऱ्याला विनंती केली की जरा दरवाजा उघड, मला जाऊ दे. पण दिंडी दरवाजा आता उघडणार नाही म्हणजे नाही. मग तिने काय केलं, कड्यावरून उतरली ती खाली. खूप ठेचकाळली, पण बाळ रडतंय हा विषय होता डोक्यात. माझं बाळ भुकेलेलं आहे, त्याला दूध पाजलं पाहिजे हा विषय होता ना डोक्यात. त्यामुळे तिने पर्वा केली नाही, काट्यात उतरली का काय लागलं का काय झालं, धावत पळत एकदाची खाली गेली, बाळाला दूध पाजलं. बाळ जेव्हा शांत झोपलं तेव्हा ती शांत झाली. आणि दुसऱ्या दिवशी नेहमीसारखी दूध विकायला आली गडावरती. गडावर आल्यावर सगळे म्हणा, अगं दिंडी दरवाजा बंद केला होता, तू गेलीस कशी खाली? गेली कशी म्हणजे त्या कड्यावरनं उतरून गेली की म्हणाले खाली, बाळ माझं रडत होतं. घेऊन गेले तिला शिवाजी महाराजांकडे. शिवाजी महाराजांकडे गेल्यावर त्यांना कळलं की कुठच्या कड्यावरनं तू खाली उतरलीस, मला दाखवलं नेऊन शिवाजी महाराजांना. त्याने तिला बक्षीस दिलं, तुझ्या नावाने आजपासून हा कडा हिरकणी बुरुज म्हणून म्हटला जाईल. आणि तिथे त्यांनी सांगितलं, इथे आता चौकी बसवा, पहारे बसवा, कारण ह्या गडावरून ती जर सामान्य बाई उतरू शकेल तर सैनिक चढू नाही का शकणार शत्रूचे, तेव्हा इथे बुरुज बसवा.
तोफ बसवा, सैनिक पहारा ठेवा, तिने आपल्याला ही शिकवण दिलेली आहे. हे शिवाजी महाराज होते, हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे. हिंदवी स्वराज्य स्थापन करायचा हा विषय होता त्यांच्या डोक्यात, आणि त्यामुळे ते कुठच्याही बारक्या बारक्याशा गोष्टीतून अनुभव घेऊन ज्ञानी होत होते. म्हणून आज शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी करतो ना, राज्याभिषेक साजरा करतो. का करतो? की ते आपल्यापेक्षा निश्चितच मोठे आहेत, केवळ वयाने आणि राजा म्हणून नव्हे, एक मनुष्य म्हणून ते महान आहेत, महान योगी आहेत. ते महान योगी त्यांना म्हणत. तर तसे हे गुरु आपल्या शिष्यांना घेऊन चालले होते. नदीला पूर आला होता आणि एक बाई तिथे रडत बसली होती. बाई, तू का रडताय? आपण का रडताय? कारण दुःखी लोक, कष्टी लोकांची सेवा तर करायची आहे ना. मला विचारलं तिला, तर ती म्हणाली, माझं बाळ उपाशी आहे पलीकडच्या गावात, मी आले होते ह्या बाजूला भाजी राहाट करायला, पण नदीला आला पूर. आता मला पलीकडे जर जायचं आहे तर नावाडी नाव घालायला तयार नाही आहे पाण्यात. नदीला पूर आला, तो म्हणतो माझं बुडून जाईल माझी होडी, मी नाही नेणार तुला. एवढंच ना, म्हणाले बस माझ्या पाठीवर, मी घेऊन जातो तुला. त्यांनी त्या स्त्रीला, बाईला त्या पाठीवर आपल्या घेतलं आणि पोहून नदी पार केली. बाईला तिकडे उतरवलं, परत नदी पार करून आले आणि शिष्यांबरोबर पुढची वाटचाल सुरू केली. वाटचाल सुरू केली. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. रोज आपलं ते साधना वगैरे करत असत. कुठेतरी एका वृक्षाच्या तळी बसून साधना करायची, उपासना करायची, मग पुढं जायचं. असं चालू होतं त्यांचं. 2-3 दिवस गेल्यानंतर त्यांचं लक्षात आलं की एक जो त्यातला मुलगा होता, शिष्य होता त्यांचा, त्याचं लक्ष काहीतरी विचलित झालेलं होतं. म्हणाले, काय झालं रे? काय म्हणावं माहिती नाही गुरुजी, माझं मन फार अस्वस्थ आहे बाबा, माझं मन लागत नाही आहे या उपासनेत, काय करू मी? ते म्हणाले, का रे, काय झालं? काय तू काय विचार कसला करतोयस? काय झालं तुला? तो म्हणाला, एक सांगू का गुरुजी, तुम्ही नेहमी आम्हाला सांगता की स्त्री संग हा वाईट, म्हणजे स्त्री म्हणजे बाई, स्त्री, तिचा संग वाईट आहे. आपण संन्यासी लोक आहोत ना, मग स्त्रीचा संग चांगला नाही आहे. पण त्या दिवशी तर तुम्ही स्त्रीला पाठीवर घेऊन दुसरीकडे सोडलं, मग संग झाला ना तिचा. कुठची बाई? त्या दिवशी नाही का नदीला पूर आला होता आणि तुम्ही तिला पाठीवर घेतलं, ती रडत बसली होती आणि तिला तिकडे सोडून आलात. हा, अरे मी तिला तिकडे सोडून आलो, तू अजून मनात घेऊन चाललायस तिला. लक्षात आलं? आपला विषय असा असतो, तो विषय सत्कर्म पण आपल्याला करून देतो आणि दुष्कर्माकडे पण नेतो. विषय पूर्ण झाल्यानंतर संपला, चॅप्टर क्लोज्ड, गो टू द नेक्स्ट टॉपिक. असं होत नाही आपलं. आपण पुन्हा 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 तोच तोच तोच. माझे काका मला बोलले होते, आला विषय डोक्यात. माझ्या अजून लक्षात आहे, आता बघा बोलता बोलता लक्षात आलं, विसरले होते मी, पण मी तुमच्यासारखी लहान होते तेव्हा, 8-10 वर्षाची होते. आणि दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्याकडे गेले होते, काकांकडे मुंबईला. आणि काकी होत्या माझ्या, आता काकाही नाही आणि काकीही नाही आहे. मला म्हणाले, चल दिवाळीचा आपल्याला फराळ करायचा आहे, लाडू वळायला घे. आई, मला कुठे 8व्या वर्षी लाडू वळायला येत होते? खाता येत होते, वळायला कुठे येत होते? तुम्हाला येतात वळता सगळ्यांना? नाही ना. असं करायचं, पण ते होत नाही, असं करून होत नाही ना. मग आई म्हणते, आण इकडे, मी करते. आईला येतात वळता, मला येत नव्हते. मी म्हटलं, काकी नाही मला येत वळता. एवढं तुला आईने शिकवलं नाही? वळता येत नाही म्हणजे काय? लाडू अजून माझ्या लक्षात आहेत ना ते शब्द. तुला लाडू वळता येत नाहीत अजून? म्हणून त्यावेळेला बोललेली काकी आत्ता माझ्या लक्षात आली. मी काकीला अजून बाळगले डोक्यात, तो विषय अजून बाळगलाय डोक्यात. झालं. आता तुम्ही युनिफॉर्म घालता की नाही मुली? स्कर्ट ब्लाऊज घालता ना? काय घालता? फ्रॉक, पंजाबी ड्रेस, कुर्ता पंजाबी. हां,
पाचव्या इयत्तेपासून. तेव्हा मी चौथीत होते, पाचवीत नव्हते. स्कर्ट आणि ब्लाऊज होता आणि स्कर्ट माझा जर तोकडा झाला होता, तर तोकडा झाला होता म्हणून घरात घालत होते. काकांनी लगेच मला ते उसवायला पाहिजे, शिवण उसवायला पाहिजे, गुडघ्याच्या खाली आला पाहिजे स्कर्ट. अजून डोक्यात आहे माझ्या तो विषय. काका तेव्हा बोलले होते गुडघ्याच्या खाली पाहिजे. आता घरात घालायला काय हरकत आहे? घरात तुम्ही पॅन्ट बिंट घालता ना मुली, का नाही? जर्किन घालता ना, का नाही? घरात जर मी घातलं काय फरक पडला? काका तेव्हा मला असं बोलले होते, डोक्यात आहे अजून. आता हे सत्कर्म का दुष्कर्म? काया आहे, वाचा आहे, मन पण आहे. मन तिकडे गेलंय आत्ता या क्षणी. आणि काकांविषयी दुष्कर्म आलं ना डोक्यात. सत्कर्म पाहिजे. काका असं बोलले त्यामुळे मी पुढच्या आयुष्यामध्ये पंजाबी ड्रेस घालायला शिकले. आज सकाळपासून दोघं तिघं मला म्हणाल छान दिसतोय हा ड्रेस तुमचा. मस्त मजा वाटली. चांगला दिसतोय माझा ड्रेस. दिसतोय ना का नाही? हां. सत्कर्म झाला ना. आता बघा मन केवढं मोठं महत्वाचं आहे. मन आपल्याला दुष्कर्माकडे पण वळवतं आणि सत्कर्माकडे पण वळवतं. विषयाच्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवणं आणि विषयापासून काय दुरुपयोग होईल त्याचा हे पण लक्षात ठेवतं. मग असे मोबाईलबद्दल सदुपयोग दुरुपयोग चाललं होतं ना, मी ऐकत होते तिकडे. जास्त दुरुपयोगच, सदुपयोग फक्त गुगलचा, बाकी सगळे दुरुपयोग. डोळे खराब होतात, मेंदू खराब होतो, कॉन्सन्ट्रेशन बिघडतं. 3G झाले, 4G झाले, 5G झाले, आणि काय झाले, हे झाले ते झाले, झोप येत नाही, वेव्ज येतात, हे होतं ते होतं, सगळं होतं. 1 तास चालवू नका. मी पण सकाळी सांगितलं होतं ना, चालवू नका, बाजूला ठेवा मोबाईल म्हणून. मोबाईलमधले दुष्परिणाम हे, कारण आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये जातो. परीक्षा लिहिताना त्यातला काही येत नाही. बरोबरच आहे, आहेत ना सगळे, पण दुष्परिणाम आपल्या कुठे लक्षात राहतात? आता इथून तुम्ही पुढे गेल्यानंतर मला समजलं पाहिजे. सगळ्या सेवकांनी लक्षात ठेवा, फाइंड आउट करायचं किती जण मोबाईल किती तास वापरतात. हा प्रश्न विचारला होता मी. दिवसभरात 24 तासात किती तास मोबाईल वापरता? 10 मिनटं वापरता, 15 मिनटं वापरता, 1 तास वापरता, अर्धा तास वापरता, का 6 तास वापरता, का 4 तास वापरता, 2 तास वापरता? जे काय असेल ते लिहायचं. खरं खरं उत्तर द्यायचं स्वतःला. मला नाही दिलं तरी चालेल. आता तो जो वेळ आहे तो आपण कमी करायला पाहिजे, हो की नाही, विद्यार्थी म्हणून. कारण आपल्याला माहिती आहे, आपल्याला दुरुपयोग कळले ना त्याचे. आपल्याला सत्कर्म करायचं आहे, दुष्कर्म नाही करायचं आहे. आपल्याला चांगल्या मार्काने पास व्हायचं आहे आणि चांगल्या मार्काने पास होण्यासाठी मनपूर्वक तो विषय अभ्यासला पाहिजे. म्हणजे मन आपलं जागेवर पाहिजे. मन आपलं कुठे जातं? मोबाईलमधल्या सिरियलमध्ये जातं. त्याच्यातल्या हिरो हिरोईनने कसले कपडे घातले होते तिकडे जातं. हेअरस्टाईल कशी केली होती तिकडे जातं. मेकअप कसा केला होता तिकडे जातं. आपलं लक्ष सगळं इकडे तिकडे जातं. मूळ काय विषय तिकडे राहत नाही. लक्ष आला लक्षात? आता दादानी हे जे निवेदन लिहिलंय, सांगितलंय, सदा सर्वदा योग तुझा घडावा. कोणाचा? सदा सर्वदा, नेहमी, सदा आणि सर्वदा. बघायला गेलं तर सदा याचाच अर्थ सर्वदा ना. मग सदा सर्वदा असं का म्हटलं रामदास स्वामींनी? रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे सदा आणि सर्वदा. कायम, कायम हे सदा की सर्वदा? सदा. व्हेरी गुड. ह्या जन्मामध्ये सदा, रोज, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, सदा. सर्वदा म्हणजे प्रत्येक जन्मात. मी मेलो, पुन्हा मी जन्माला येणार आहे. 100 वर्षांनी येईन, 1000 वर्षांनी येईन, नाही तर 20 वर्षात येईन, नाही तर जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा ते मला जन्माला घालते. सर्वदा. काय हवं? योग.
तुझा घडावा. असं काय सांगितलं होतं? योग म्हणजे काय? जोडलेलं राहणं, विभक्त नाही, युक्त राहणं सद्गुरूंशी, त्या सद्गुरू ह्या विषयाशी एकरूप होणं. सद्गुरूशी विषय आपण एकरूप होऊ शकत नाही. आपल्याला प्रपंच आहे ना, सद्गुरू इच्छा पण करत नाहीत की तुम्ही माझ्याशी एकरूप व्हावं पूर्णतः. सदा सर्वदा तुझा योग घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. हे कोणी लिहिलंय? रामदास स्वामींनी लिहिलंय. तुझं कारण म्हणजे सद्गुरूचं कारण काय होतं? लोककल्याण. याच्यासाठी माझा देह झिजावा, देह पडावा म्हणजे देह झिजावा. हे रामदासांनी लिहिलं. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. याच्या पुढे मला जे जन्म येतील ते जन्म तुझ्या कारणासाठी यावे. आपण कसं म्हणतो? सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी आवंड गेला ना, तुझे का रणी देह माझा पडावा. रण चाललेलं आहे. रण म्हणजे युद्ध. युद्ध कसं चाललंय? आपलं आपल्यातच युद्ध चाललंय. अनेक विषयांचं युद्ध चाललंय डोक्यात. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी. रण काय डोक्यात? माझा देह त्याच्यातच जातो. या युद्धामध्ये माझा देह खतम होतो. हे का ते, हे करू का ते करू, हे नको करू का ते नको करू, असं करायचं का तसं करायचं, कितीतरी विषय आहेत डोक्यात. इंजिनिअरिंगला जायचं का डॉक्टरला जायचं का आर्किटेक्चरला जायचं का सायन्सला जायचं का फार्मसीला जायचं. सायन्स घेतल्यानंतर किती विषय आहेत ना. नक्की कुठचा विषय घ्यायचा, कुठच्या कॉलेजला जायचं, हे कॉलेज चांगलं आहे का ते कॉलेज चांगलं आहे, तिकडे कोणते विषय आहेत इकडे कोणते विषय आहेत. गेला ना रण. मला एवढा पर्सेंटेज पडलाय, तेवढं पडेल का नाही पडेल, पुन्हा मार्क सबमिशन पुन्हा करावं का, पुन्हा रिचेकिंगसाठी, कारण रिचेकिंगमध्ये जास्त मार्क मिळतील मग मला ह्या कॉलेजला जाता येईल. चाललंय ना रण. ही करू नोकरी का ती करू नोकरी, इथे न या नोकरीला 36,000 पगार आहे, तिथे 38,000 मिळत आहेत. ते जरा लांबची आहे पण 38,000 आहेत ना पगार. इथे 36 आहे तिथे 38 आहे. लांब असलं म्हणून काय झालं? अरे लांब असलं तेव्हा तुझ्या स्कूटरने आणि किंवा बसने जाण्या येण्यात किती वेळ गेला आणि किती पैसे गेले जाण्या येण्यात पेट्रोलसाठी. मग त्या 36 काय वाईट आहे? चालत जाता येत आहे ना. नाही, जास्त पॅकेज म्हणतात त्याला. कुठची कंपनी जास्त पॅकेज देतं तिकडे आपण जायचं. वेळ मिळाला नाही तरी चालेल प्रपंचासाठी. मग बायको ठणाणं करते, नाही घरीच येत नाहीत वेळेवर, धड जेवत नाहीत, धड खात नाहीत, घरी येत नाहीत. का? नोकरीत बढती मिळाली. बढती मिळाल्या कशाला मिळाली? बढती पगार जास्त मिळाला म्हणून बढती घेतली. दुसऱ्या गावी जावं लागतं, हरकत नाही पण पगार मोठा आहे ना. शेवटी आपलं मन इकडेच, पैशांकडेच लागतं. पण स्वामींनी काय सांगितलं? सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. म्हणजे काय सांगितलंय? आपण उपेक्षा करायची नाहीये त्यांची. ते गुणवंत आहेत, अनंत आहेत, त्यांची उपेक्षा माझ्याकडून होऊ नये. आपण काय म्हणतो? सद्गुरू तू आमची उपेक्षा करू नकोस रे बाबा. माझ्या डोक्यात जे विषय आहेत ना ते पूर्ण होते. सद्गुरू उपेक्षा नको हा. मी तुझी रोज साधना करतो, मी तुझी रोज प्रार्थना करतो, मी तुझी रोज सेवा करतो, माझं उपेक्षा करू नको जा, मला सगळं पाहिजे ते दे. उपेक्षू नको, किती फरक आहे बघा. स्वामींनी लिहिलंय ते काय असं तसं लिहिलेलं नाही, त्याचा अर्थ वेगळा असणार ना. तुमच्या माझ्यासारखा नाही ना अर्थ. आपण असा अर्थ घेतो पण त्याने तसा घेतला. उपेक्षू नको, गुणवंता अनंताला उपेक्षा करू नको. रघुनायका मागणे ह्याची आता हेच मागतोय मी तुझ्याकडे की माझ्याकडून तुझी उपेक्षा होऊ नये, माझ्याकडून तुझी उपेक्षा होऊ नये. दादानी काय लिहिलंय? आपल्या सद्गुरूंना दादानी दैनंदिन आरतीत समर्थ श्री रामदास स्वामींचे श्लोक
अंतर्भूत केलेत. पत्रम पुष्पम 1 मध्ये दादांनी भक्तांना लिहिलेल्या एका पत्रात वरील श्लोकाचा अर्थ सांगितलाय. काय सांगितलंय त्यांनी? फलप्राप्तीचा विचार केला की फल हे अपूर्णही मिळेल किंवा ज्याची पूर्णता झाली आहे असंही मिळेल. पण पूर्णता प्राप्त झालेले फळ मिळण्यास उशीर झाला की पूर्णतेवरील आपली श्रद्धा किंवा प्रेम आपणच कमी करतो. मग आपल्या दृष्टीला विषमता भासते. जीवनात अशा अनेक विषयांचा प्रवेश आपल्या नकळत होतो की ज्याची पूर्वपीठिका किंवा कारण आपल्याला माहीत नसतं, पण नियतीच्या कार्यात त्याचा समावेश झालेला असतो. आज आपण सर्वजण एकत्र आलो कारण तुम्ही अडचणीत होतात आणि मी ते निवारण करतो. ही व्यावहारिक बाजू इतकी क्षुल्लक आहे की त्याचा विचार करणे सुद्धा मला हास्यास्पद वाटते. वास्तविक महत्त्वाचं वाक्य आहे, वास्तविक आपण वेगळे राहू लागलो, एकमेकांना विसरलो, म्हणून नियतीला एका कारणाने आपल्याला एकत्र आणावे लागेल. हा योग आहे, योगायोग नव्हे. योग याचा अर्थ जे आहे ते निश्चित, आणि योगायोग याचा अर्थ तू आहेस पण मी नाही आणि मी आहे पण तू नाही. केवढा अर्थ आहे बघा. काय सांगितलं दादांनी? आज साधनेला बसलात तुम्ही, दादांनी सांगितलं विश्वशांती व्हायला पाहिजे. ओम श्री साईनाथाय नमः. 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 5 वेळा म्हटलं. कुठे झाली शांती? मी रोज साधना करतो, शांती कुठे होतीये? अजून युद्ध चालू आहे तिकडे, अजून महागाई वाढतेच आहे, आणि काय सांगताय तुम्ही शांती होईल म्हणून? विश्वशांती होईल म्हणे. अशी कशी विश्वशांती होणार? विश्वशांती होणार आहे केव्हा? फलप्राप्तीचा विचार करू नकोस. मी साधना केल्याबरोबर उद्या फलप्राप्ती व्हावी, नाही होणार. थांब, सबूर. काय दादा, मी रोज तुमची साधना करतो. मी तुमची साधना म्हणजे तुम्ही सांगितलेली साधना करतो. अजून म्हणावं तसं मला यश येत नाही अभ्यासाला. अरे अभ्यासच करत नाही तर यश कसं येईल? यश येण्यासाठी अभ्यास केला पाहिजे ना. म्हणून दादा काय म्हणायचे? प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर केव्हा भेटेल? प्रयत्न केल्याच्या अंती, शेवटी पहिल्यांदा तू प्रयत्न कर, प्रयत्न कर, प्रयत्न कर, प्रयत्न कर. माझं मन एकाग्र होत नाही, प्रयत्न कर, प्रयत्न कर, प्रयत्न कर. त्या गुरूंनी तर सांगितलं ना शिष्याला, काय सांगितलं? मी तिला केव्हाच सोडून आलो नदी पलीकडे, तू अजून डोक्यात वाहतोयस तिला, अजून चालू आहे तुझं डोक्यात. मी सोडून दिलं, माझा विषयही संपला तो तिथे, तिथला तिथे विषय संपला, चॅप्टर क्लोज. तू अजून तिला घेऊन 4 दिवस झाले, अजून डोक्यात तुझ्या तेच आहे. गुरुनी त्या स्त्रीला पाठीवर घेतलं, स्त्री संग वाईट असताना पाठीवर घेऊन तिकडे नेऊन सोडला. तुझ्या डोक्यात चाललाय विषय. विषय झाला ना, संपला ना. कायाने झाला, वाचेने झाला, मनाने झाला, संपलं, चॅप्टर क्लोज. नवीन चॅप्टर घेऊया ना आपण अभ्यासाला. प्रयत्न करत राहा. आज मी हा फुल्ली अभ्यास केलेला आहे ह्या विषयाचा, उद्यापासून दुसरा विषय नाही. पण मागच्या विषयातलं काय ते राहिलंय, आज परत एकदा बघूया. म्हणजे तो विषय पूर्ण केलेला नाहीये. जेव्हा आपल्याला वाटतं दुसरा विषय घ्यावा आणि पहिल्या विषयातलं काहीतरी आठवतं, त्याचा अर्थ तो विषय पूर्णपणे केलेला नाहीये. म्हणजे त्या विषयासाठी वेळ दिला पाहिजे. मग हा विषय नाही आणि तोही नाही, धड हे नाही सत्कर्म आणि तेही सत्कर्म नाहीये, कर्मच नाहीये पूर्ण. पूर्ण केव्हा होईल? काया पाहिजे, वाचा पाहिजे, मन पाहिजे. तेव्हा विषय जो आहे तो ॲड झाल्यानंतर सत्कर्म तयार होतं. एक सत्कर्म योगे वय घालावा, एक अख्खं आयुष्य घालवावं लागतं, तेव्हा कुठे एखादं सत्कर्म जन्माला येतं. सत्कर्माच्या राशी घडलेल्या नाही आहेत. दुसऱ्या एका आरतीत आहे ना,
कुठच्या तरी काय, मला कुठच्या आरती होती, गुरूंची आरती आहे काय, धन्य धन्य ही प्रदक्षिणामध्ये मला वाटतं. घडल्या पुण्याच्या राशी, हां पुण्याच्या राशी घडल्या तेव्हा गुरूंची भेट झाली. या पुण्याच्या राशी घडायला कित्येक जन्म घ्यावे लागतात, प्रत्येक जन्मातलं एक एक सत्कर्म. असं करत करत जेव्हा पुण्याच्या राशी जमतात तेव्हा कुठे सद्गुरूंची भेट होते. म्हणजे आता आपल्याला सद्गुरूंची भेट किती जन्मानंतर झालेली आहे माहीत नाही, पण आता भेट झाली ना. दादाने हे सांगितलंय, तुम्ही एका कारणाने माझ्याकडे आला, जे तुमचं कारण होत नव्हतं, काहीतरी अडचण आली, कुटुंबात अडचण आली, वैयक्तिक अडचण आली, ती अडचण सोडवून घेण्यासाठी तुम्ही आलात. ॲक्च्युली काय, तुम्ही माझ्याकडे येणारच होतात, माझ्यापासून तुम्ही दूर गेला होतात, तुम्ही जवळ यायला पाहिजे म्हणून ती अडचण तुमच्या जीवनात आली. की ती जी अडचण आणखी कुठेच निवारण होऊ शकत नव्हती, ती इथे गेल्यानंतर निवारण होईल हे कळलं म्हणून आपण इथे आलो आणि सद्गुरूंच्या पायाशी बसलो. तोपर्यंत काय, जन्माला आला गेला मनोगती, आला आणि गेला मनोगती. मनाला गतीच नाही दिली, येतोय जातोय, येतोय जातोय, येतोय जातोय, येतोय जातोय. भीमरूपीचा अर्थ वेगळा आहे हा, मनोगती, आला गेला मनोगती. तो उड्डाणे, सत्राणे उड्डाणे येते. आपली मनोगती अशी आहे, आपल्या मनाला गती आज आहे उद्या नाही, उद्या आहे आज नाही, आज इकडे चढला खाली उतरला, चढला खाली उतरला, चढला खाली उतरला, असली आपल्या मनाची गती आहे. मनोगती कशी पाहिजे, भीमरूपी सारखी पाहिजे. म्हणून भीमरूपी आपण साधनेच्या आधी म्हणतो ना, तिच्या हरी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. उत्तर दिशेला म्हणजे उच्च दिशेला. उत्तर दिशा म्हणजे वरती आणि खाली असं नाही, वरती उच्च दिशेला आपली गती व्हायला पाहिजे, हां उद्धार व्हायला पाहिजे आपला. तर दादा म्हणतात, जे निराकरण म्हणून मागायसाठी तुम्ही आला ते एक क्षुल्लक कारण होतं. ते कारण तुमच्या जीवनात का घडलं, तुम्ही यावे म्हणून. म्हणजे आपल्याला थँक्यू म्हणायला पाहिजे त्या कारणाला, आपल्या अडचणीला थँक्यू म्हणायला पाहिजे. दादाने हे म्हटलं होतं, एका अडचणीमुळे तुम्ही जर गुरु चरणी आलात तर तुमच्या पुढच्या आयुष्यात जी अडचण येईल ती तुम्हाला कुठे घेऊन जाईल. विचार करा, किती उदात्त विचार होता दादांचा, हो की नाही ग रोहिणी? काय दादा म्हणाले, तुम्हाला अडचण आली ती सोडवून मी तुमची अडचण सोडवतो म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात. याच्या पुढे तुम्हाला अडचण येणार नाही असं नाही, येणारच आहे, कारण आपले विषय हजारो आहेत. पुन्हा जर अडचण आली तर ती अडचण तुम्हाला कुठे घेऊन जाईल, कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन जाईल. तेव्हा अडचणीला थँक्यू म्हणा, की जिच्यामुळे मी सद्गुरूंच्या चरणी आलो. कट कसली ती अडचण असं म्हणू नका. अडचणी थँक्यू, तुझ्यामुळे मला गुरु भेटले असं म्हणायला पाहिजे आपण. अडचणीला तुच्छ मानायचं नाही, तिच्याबद्दल फार विचार पण करत बसायचं नाही, नाही तर मन चाललं तिकडेच. त्या शिष्याचं गेलं होतं ना मन, तसं चाललं असं नाही. आपण सर्व भक्त भाविकांनी नानाविध ऐहिक अडचणी निवारण करून घेण्यासाठीच गुरुमार्गात प्रवेश केला. सद्गुरुनाथांच्या कृपाशीर्वादाने अडचणींचे निवारण झाल्यावर आपली श्रद्धा आणि भक्ती या मार्गावर जडली. मग नित्याने किंवा प्रासंगिक निमित्ताने आपण हळूहळू नित्य साधना आणि आरतीत उपस्थित राहू लागलो. हे ॲक्च्युली मागे बसलेल्या मोठ्या लोकांसाठी आहे. काहीतरी अडचण आली, त्यांना अपत्य होत नव्हतं, मूल होत नव्हतं, म्हणून ते केंद्रावर आले. प्रसाद मिळाला आणि नंतर मूल झालं, तुमच्यासारखी छान मुलं झाली, आता ते खुश आहेत आई बाबा, सद्गुरु कृपेने आम्हाला बाळ झालं. आता बाळाचं संगोपन करायला पाहिजे छानपैकी. अडचण होती ती निवारण झाली. ती अडचण तुमच्या जीवनात का आली, तर तुम्ही गुरुमार्गी व्हावेत म्हणून.
म्हणून काय सांगितलं त्यांनी, त्याच्यानंतर तुम्हाला ती अडचण निवारण झाल्यानंतर असं वाटायला लागलं ह्या मार्गात आल्यावर माझी अडचण निवारण झाल्यानंतर रोज आरतीला जाऊया. आता रोज आरतीला जाऊया, मग साधनेला जाऊया, मग प्रसादाला जाऊया, मग शनिवारी जाऊया, मग शनिवारी आणि रविवारी पण जाऊया, मग गुरुवारी का नको जाऊया, गुरुवारी पण जाऊया. असं करत करत तुम्ही रोज यायला लागलात. आता तुम्ही सेवक व्हायला लागलात. ना पहिल्यांदा केवळ साधना करायचे म्हणून साधक, आता सेवक व्हायला लागला. तर सेवा करावी अशी तुम्हाला वाटायला लागली, इच्छा व्हायला लागली. दादा काय म्हणतात, नित्य साधना आणि आरतीला तुम्ही उपस्थित राहायला लागलात. मनुष्य जीवनात अडीअडचणी निर्माण का होतात, आपल्या जीवनात अडचण काय येते, त्याचं कारण पंतांनी आपल्या एका पदामध्ये सांगितलेलं आहे. मृगजल संस्कृती बुलुनी विषया दुःख भोगिले भारी, आत्मविस्मृती म्हणून न चुके 84 वारी. मृगजल संस्कृती म्हणजे जग. हे जग कसं आहे, मृगजलासारखं आहे, म्हणजे आमिष दाखवणारं आहे. वाळवंटात, आता आपल्याला इथे वाळवंट नाही आहे म्हणून राजस्थानमध्ये वगैरे वाळवंट आहे, खूप चालत चालत एवढं मोठं वाळवंट, अरबस्थान वगैरे पूर्ण वाळवंट, तहान लागते, लांब तिथे कुठेतरी असणारं पाणी, म्हणून तिथपर्यंत गेल्यानंतर लक्षात येतं ना पाणी बिणी काही नाही आहे, वाळवंटच आहे, वाळूच आहे. मृगजल म्हणतात त्याला. म्हणजे सुवर्ण मृग जसा होता ना रामायणातला, सीतेला पळवून न्यायला रावण आला होता ना, त्याच्या आधी मारीच पाठवला होता मृगाचं रूप घेऊन, हरणाचं रूप घेऊन, आणि राम त्याच्या मागे धावले, कारण तिला पाहिजे होता तो मृग, हो की नाही. म्हणजे फसवणूक, मृगजल म्हणजे फसवणूक. हे विषय जे तुम्हाला दिसतात ते तुमची फसवणूक करतात, आणि जी फसवणूक करतात त्याला आपण भुलून जातो आणि त्यामुळे दुःख जास्त भोगतो. एक्झाम्पल, आपण मॉलमध्ये जातो, इकडे आहे का कराडमध्ये मॉल आहे ना, हां, त्याच्यात सगळं मिळतं, A to Z, खाण्यापासून नेसण्यापासून लिपस्टिकपासून सगळं मिळतं, काय पाहिजे ते मिळतं, बूट मिळतात, घड्याळ मिळतं, काय पाहिजे ते मिळतं मॉलमध्ये. आपण मॉलमध्ये जातो, हे छान आहे हां, हे घेऊया, ते तर आणखी छान आहे तेही घेऊया, ते त्याहून छान आहे तेही घेऊया, सगळं घेतो आणि घरी आल्यानंतर कळतं ह्यातलं घड्याळ चालतच नाही आहे. मग गेलो परत त्याच्याकडे, घड्याळ चालत नाही, तो म्हणतो आय डोंट नो, तुम्ही घेऊन गेलात ना, तुम्ही बघून घेऊन गेलात ना, आता माझं नाही, तुम्ही कुठेतरी पाडलं असेल त्याला. गेलं, आलं दुःख बोंबलायला, 1000 रुपये देऊन घड्याळ घेतलं होतं, खलास, 1000 रुपये गेले आणि घड्याळ गेलं. असं होतं ना. छान दिसला ड्रेस वगैरे, तर आता पॅक करून द्या म्हणून घरी आणून बघितल्यानंतर कुठेतरी सुतं गेलेली असतात त्याची. 500 रुपयाचा ड्रेस घेतला आणि घरी आल्यानंतर उघडून बघितलं त्याचं सूत गेलेलं आहे. परत नेऊन दिला तर तो काय म्हणणार, तुम्ही बघून घेतलात ना तुमच्या साईजचा, आता नाही, पैसे परत नाही मिळणार, पैसेही गेले आणि ड्रेसही खराब झाला. मृगजल संस्कृती, हे जग जे आहे ना हे मृगजलासारखं आहे, जे तुम्हाला भुलवतं, त्यामुळे दुःख भोगिले भारी. हे विषय हे मृगजलासारखे माणसाला आकर्षित करतात आणि त्याच्या अधीन झाल्यामुळे जीवनात संकट, दुःख, अडचणी येतात. अशा अडचणींच्या मोहात अडकल्यामुळे जन्माला आलेला आत्मा जो आहे तो देहाधीन होतो. म्हणजे कर्म काल आपल्याला बघितलं ना, पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय ती आपल्याला भुलवतात, खोटं ज्ञान देतात. आपले डोळे, आपल्याला वाटतं ते खरं आहे पण ॲक्च्युअली ते खोटंच असतं. चकचकीत सोनं दिसतं, बाजारात गेलं मस्त सरपळी दिसली गळ्यातली, घेऊया किती, नाहीतर सोनं किती 60,000च्या वरती गेले ना हो सोनं आता. 10 ग्रॅम सोनं 78,000, बापरे. पण ही 7800ला मिळते, 780ला मिळते, घेतली. ॲक्च्युली 500ची पण नाही आहे, ती आपल्याला 780ला दिली, आपण आणली, ती सोन्यासारखी दिसते, चकचकीत दिसते, घातली.
आंघोळ करताना काढायला विसरलो, आंघोळ केली, काळी पडली, 780 पाण्यात गेले. मृग जलसंस्कृती भुलुनी विषया दुःख भोगेले भारी. आकर्षित होतो आपण त्या विषयांकडे आणि म्हणून जीवनात संकट येतात, दुःख येतात, अडचणी येतात. अशा अडचणींच्या मोहात अडकल्यामुळे जन्माला आलेला आत्मा जो आहे तो देहाधीन होतो. डोळ्यांनी आपल्याला बघतो आपण, पण ते खोटं असतं. हाताने स्पर्श केलेला असतो, पण ते खोटं असतं. देहाधीन होतो आणि सद्गुरूंच्या पासून दूर जातो. भक्ताच्या आत्म्याला पडलेली ही विस्मृती, मृगजल विस्मृती भुलुनी विषया दुःख भोगिले भारी. विस्मृती पडते, आत्म्याला विस्मृती होते. आत्मा पुनश्च गुरुकृपेच्या वर्षावर न्हावून निघण्यासाठी ही अडचण निर्माण होते, नाही तर आत्मा देहापासून दूर जातो. विश्व उत्पत्तीची 3 तत्व, उत्पत्ती, स्थिती, लय. दादानी काय केलं? दादा भक्ताच्या आत्म्याला पडलेली ही विस्मृती दूर होऊन आत्मा पुनश्च गुरुकृपेच्या वर्षावर न्हावून निघावा म्हणून गुरुचरित्र पारायण केलं. औदुंबरला जाऊन 2.5 वर्ष माधुकरी मागितली. शक्तीची उपासना केली. भुवनेश्वरी मंदिरात जाऊन सर्व मंगल मांगल्ये. काय गरज पडली होती दादांना सर्व मंगल मांगल्ये म्हणे? सर्वांचं कल्याण हो, माझं कल्याण हो नाही म्हणाले दादा. सर्वांचं कल्याण हो. एक दादाने उदाहरण दिलं होतं. आपल्याकडे पाहुणे आले, आपण शिरा केला पाहुण्यांसाठी, आपल्याला मिळतो ना का नाही? पाहुण्यांसाठी केलेलं आहे, आपण पाहुण्यांबरोबर बसलेलो आहोत. आई काय करते? प्लेट आणून आपल्याला पण देते ना. भले थोडासा देईल, पाहुण्यांना जास्त देईल, पण आपल्याला पण मिळतो ना खायला. फराळ आणून ठेवला समोर पाहुण्यांसाठी, आपण पण त्यातला काहीतरी खातोच ना फराळ. म्हणजे जेव्हा आपण जगाला देतो तेव्हा आपल्यालाही आपणच मिळतं, मागावं लागत नाही देवाकडे. जेव्हा आपण दुसऱ्याची सेवा करतो, दुसऱ्यासाठी काहीतरी करतो, तेव्हा सद्गुरू आपल्याला देत असतात नकळत. आपल्याला विषय सुद्धा नसतो की आपल्याला काही हवंय त्याचा. अचानक अरे हे केव्हा तरी मी विचार केला होता ना हे आपल्याला मिळेल का म्हणून. अचानक कुणीतरी आलं फॉरेनहून घड्याळ घेऊन माझ्यासाठी. मला घड्याळ हवं होतं पण मी विसरलो होतो. अचानक कोणीतरी आणून दिलं. तू 10वीला आहे ना यंदा, तुला घड्याळ आणल्या. अरे मिळालं घड्याळ. होतं ना असं. हां, अनुभव आहे, त्यातनं शिकायला पाहिजे आपण. केव्हा तरी आपण अपेक्षा केलेली असते आपल्याला काहीतरी मिळावं, पण नंतर आपण विसरून गेलेलो असतो. दुसऱ्यांसाठी करत असतो. एखाद्या दिवशी अचानकपणे आपल्याला केव्हा तरी हवी असलेली वस्तू मिळते. दादानी ही प्रखर साधना सेवा केली. कशाला? लोककल्याणासाठी. मग दादानी लिहिले विश्व उत्पत्तीचे 3 तत्व, उत्पत्ती, स्थिती, लय यांच्या सामर्थ्याला धारण करण्यासाठी दादानी श्रद्धा, सबुरी, साधना आणि सेवा ही चौपदरी खांद्यावर घेतली. काय काय पाहिजे आपल्याकडे? श्रद्धा पाहिजे, सबुरी पाहिजे, साधना केली पाहिजे आणि सेवा केली पाहिजे. या 4 गोष्टी जर आपण नित्य करू तर आपल्यापासून दादा दूर नाहीत. दादा आपल्यापासून दूर नसतातच, आपण त्यांच्यापासून दूर जातो. ते दूर जाणं होणार नाही. याच्यासाठी या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या: श्रद्धा, सबुरी, साधना आणि सेवा. दादानी ही चौपदरी आयुष्यभर आपल्या खांद्यावर बाळगली आणि सत्य जीवनाची वाट हरवलेल्या मानवांना गुरुमार्गाची सोपी पाऊलवाट दाखवली. सर्व्हिस रोड दाखवला, हायवेला जोडणारा. सोपी पाऊलवाट दाखवले. हायवेला या. हायवे कोण आहे? हायवेवर कोण आहे? दादा आहेत. त्यांच्यापर्यंत येण्यासाठी काय करायचं? तर श्रद्धा करायची, सबुरी ठेवायची, साधना करायची आणि सेवा करायची. या 4 गोष्टी जर आपण रोज करू. आता सेवा म्हणजे जाऊन काय पायच चेपायला पाहिजे तसं नाही.
तू पाण्याचा एक ग्लास आता मला आणून दिला, मला घशाला कोरड पडते बोलून बोलून, म्हणून त्याने भाग्यवंत सरांनी मला ग्लास आणून दिला. झाली ना तेव्हा, मी न मागता त्यांनी आणून दिली मला. आता त्यांनी न मागता त्यांना कोणतरी मदत करेल बघा खाली, नक्कीच करणार, कारण त्यांनी माझी सेवा केली तेव्हा त्यांचीही सेवा कोणीतरी करणार आहे. विचारा त्यांना वरती आल्यानंतर त्यांना काय पाहिजे होतं ते मिळालं की नाही, कोणीतरी दिलं की नाही त्यांना आणून. असं असतं. तर दादांनी काय म्हटलंय, यापुढे आपण सर्व भक्त भाविकांनी गुरुकृपेची ही चौपदरी विश्वाच्या अंतापर्यंत अविरत वाहून न्यायची आहे. आता विश्वशांती होणार आहे. आज आपण साधना केली की उद्या विश्वशांती होणार नाही आहे. सकाळी जसं सांगितलं, कोण अमेरिकेला जाईल, कोण रशियाला जाईल, कोण ऑस्ट्रेलियाला जाईल, स्पेनला जाईल, जर्मनीला जाईल, चायनाला जाईल, जपानला जाईल, कुठेही आईसलँडला जाईल, कुठंही जाईल, तिथे तुम्ही गुरु शक्ती आहे ती प्रवाहित कराल. असं करत 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 एक दिवस असा येईल की ह्या पृथ्वी तलावरील सर्व मानवजात आहे तिला गुरु शक्तीचा लाभ होईल. There will be one day, we may not be there, but you will be there. तुमच्या अखतर, म्हणून आपण आपल्या पुढच्या भावंडांना, तुम्ही आता सेमिनार हे अटेंड केलंय, तुमच्या धाकट्या भावंडांना जी इथे आलेली नाही आहेत, येऊ शकलेली नाही आहेत, त्यांना हे समजावून सांगायला पाहिजे त्यांच्या भाषेत, त्यांना समजेल असं, ज्यामुळे ते साधना करायला. कारण ते दादा काय म्हणतात, एक वेळ तुम्ही जेवला नाहीत तरी चालेल पण साधना करा. एक वेळ मोबाईल बघितला नाहीत तरी चालेल, साधना करा. एक वेळ सेवा केली नाही तरी चालेल, साधना करा. कारण साधनेतून आपण सेवा करत असतो. कुणाची? त्या आत्म्यांची जे आज या जगतात नाही आहेत आणि पुढे जन्म घेण्यासाठी वाट बघतायत, त्यांना आपली शक्ती आपण जोडून देतो पुढे जा म्हणून. आपल्या नकळत होत असतं हे कार्य, आणि हे साधनेतूनच होतं. म्हणून नित्य साधना करायची आहे. फक्त अपेक्षा ठेवायची नाही की मी साधना करतोय आता तू मुक्त होशील. नाही, निस्वार्थपणे करायचं, निरपेक्ष निस्वार्थपणे. योग म्हणजे जोडलेलं राहणे, युक्त राहणे. सकाळी सांगितलं होतं, आपल्या गुरूंशी, आराध्य दैवताशी आपण जोडलेलं राहतो. त्यासाठी आपल्या मनात, मन काया आणि वाचेने आपण भरपूर काम करतो, मन मात्र नसतं त्याच्यात. मग विषय असतो किंवा नसतो. तेव्हा जीवनात श्रद्धा, सबरी, साधना, सेवा हे 4 गुण आत्मसात झाले पाहिजेत. कसे? श्रद्धा, सबुरी, साधना आणि सेवाने. श्रद्धेतून जोडला जातो तो भक्तियोग आहे, सबुरीतून ज्ञानयोग आहे, साधनेतून ध्यानयोग आहे आणि सेवेतून कर्मयोग आहे. जे स्वामी विवेकानंदांनी सांगितले ते 4ही योग आपण जोडतो, ज्या योगाने आपण सद्गुरूंशी एकरूप होतो. त्या योगाने सद्गुरुनाथांशी निश्चित आणि निश्चिंतपणाने, निश्चिंत आणि निश्चित डेफिनेटली आपण सद्गुरूशी एकरूप होऊ शकतो. समर्पित होणे हीच खरी गुरुदक्षिणा असेल. अशा पद्धतीने आपण समर्पित होणे हीच खरी गुरुदक्षिणा. दादा काही पैशासाठी हपापलेले नाही आहेत. आपण इथे 100 रुपयाचा विडा लावला म्हणून दादा आपल्याला जास्त काहीतरी देतील आणि 1 रुपयाचा लावला म्हणून थोडंसं देतील असलं काही नाही आहे. दादाने कधी पैशाची अपेक्षाच केली नाही. म्हणून म्हटलं ना, दादानी कधीही हातात विडा घेतला नाही कुणाचा. दादांना नमन करायचं, तिथे ठेवायचे पैसे, आपल्याला पाहिजे तेवढे ठेवा. आता त्यावेळेला दादा होते तेव्हा 1.25 रुपया कामकाजाला असायचा. 1.25 रुपये चॉकलेट तरी येतं का हो आता? कॅडबेरी चॉकलेट सुद्धा 5 रुपयाच्या खाली नाही. 1.25 रुपया विडा लावायचा, तो सुद्धा दादा हातात घ्यायचा नाही, तिकडे ताटात लावायचा. काम मात्र 1.25 लाख कोटीचं व्हायचं दादांकडून, हो की नाही?
तुम्हाला हे माहिती नसेल, पण मागे बसलेल्यानं हे सगळ्यांना लक्षात येत असेल कसं आपलं काम होतं ते. पंत महाराजांनी एका आरतीत लिहिलंय, सद्गुरु चरण सुचित्त हस्ते, युक्तीने धरा. चित्त पाहिजे. कसं चित्त? मन, बुद्धी, मन, चित्त, आणि मग अहंकार प्राप्त होतो. अहंकार नव्हे, अहम आकार. हा अहम आकार हा संस्कृतमधला शब्द आहे. म्हणताना म्हणतो अहंकार, पण ॲक्च्युली इट्स नॉट अहंकार. अहंकार म्हणजे मराठीतला गर्व. आणि जनरली 99% सेवक एकदा झाल्यानंतर सेवकाला अहंकार प्राप्त होतो, अहम आकार नाही होत. त्याला अहम आकार प्राप्त झाला तर तो सद्गुरू होईल. अहंकार प्राप्त होतो म्हणजे मी कोणीतरी आहे, मी खुर्चीवर बसले, मला नमस्कार करा, मला नमस्कार करा हा शब्द आला, किंवा शब्द बोलला नाही आणि अपेक्षा केली की हा तर त्यांना नमस्कार केला, त्यांना केला, तर मला पण करायला येईल नमस्कार. पाय आपण जरा असं असं घेऊन बसूया नमस्काराला. खलास, इगो आहे. मी केलं, मी तुझं निराकरण केल्यामुळे तुझं काम झालं ना, असं आपण सेवक विचारतात. तू आला होतास केंद्रावर, तुला मी सांगितलं होतं की नाही पूजा कर म्हणून, तू केलीस ना म्हणून तुझं काम झालं. मी केलं, मी नाहीच आहे, मी मेला, असं असायला पाहिजे. मी मेलो तरच माझा आत्मा त्याच्याशी एकरूप होणार आहे. जर आता डायव्हर्शन करते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, हसाल पण तुम्ही. दादा गोव्याला आले होते आणि आमचं म्हणजे शक्तिपीठ आहे ते परवरीला. परवरीपासून साधारण 40-50 किलोमीटर शांतादुर्गेचं देऊळ. आणि त्यावेळेला ब्रिज वगैरे काही नव्हता, फेरी क्रॉस करून जावं लागायचं. म्हणजे आता शक्तिपीठ स्थापनेच्या वेळेला सगळ्या देवदेवतांना प्रसन्न करून घेऊन त्यांची शक्ती आत्मसात करत होते, तेव्हा तिकडे जाणं आवश्यक होतं. दादा मी पण येते तुमच्याबरोबर, तुमच्या हरकी होते ना, ये. मी पण गेले दादांबरोबर. दादाने ज्यांच्याकडे आधी केंद्र होतं त्यांची मुलगी होती, तिला पण बरोबर घेतलं. म्हणजे आम्ही चौघं, दादा, दीपक दादा, मी आणि संध्या कसबेकर, आम्ही चौघंजणं गेलो. तिकडे गेलो. आता तिथेच देवदेव, त्या दादानी देवीशी काय बोलले आणि देवी त्यांच्याशी काय बोलले आम्हाला काय माहिती नाही. आम्ही तुमच्यासारखे होतो. दादांचा त्यांचा संवाद वगैरे झाला. नंतर आम्ही निघालो. दादा म्हणाले इथेच 2 वाजले, आपण जाणार कधी, फेरी क्रॉस करणार कधी, घरी पोचेपर्यंत 4 वाजणार, तेव्हा आपण इथेच जेऊया आणि जाऊया. खाली एक हॉटेल होतं, व्हेज नॉनव्हेज असं हॉटेल होतं. व्हेज आहे ना, हरकत नाही, जाऊया. मग आम्ही बसलो, असंच टेबल होतं. दीपक दादा, संध्या दादा आणि मी, आम्ही बसलो टेबलावर. दादानी 2 व्हेज 2 नॉनव्हेज मागवले थाळ्या. नॉनव्हेज, तेव्हा मी नॉनव्हेजिटेरियन होत्या पक्की. मला नॉनव्हेज, संध्याला नॉनव्हेज, दादा आणि दीपक दादा व्हेज. दादा माझ्या शेजारी बसले, दीपक दादा तिच्या शेजारी बसले, चौकोनी टेबल. जरा खा, चला सुरुवात करा. मी लगेच त्या माशाचा काटा बाजूला केला, खाते. चांगला मासा आहे, मी खाते. आणि दादा माझ्या शेजारी बसले. दादा असे बघतायत मी काय खाते आणि कसं खाते. मग माझं एकदम लक्ष गेलं जाणार, दादा तुम्ही काय बघताय माझ्याकडे, तुम्ही पण जेवा की, मीच एकटी जेवते, लवकर कसं होणार, तुम्ही पण जेवा ना. दादा म्हणाले काय माहिती आहे ना, माझे फिट्ट बसले स्क्रूड्रायव्हर. दादा म्हणाले इतक्या तन्मयतेने तू जो मासा खातीयस ना, तिकडे मी बघतोय, त्या तन्मयतेने तू जर देवाला हाक मारलीस ना, देव तुझ्या समोर येऊन उभा राहील. विषयाशी आपण इतके एकरूप होतो की आपण परमेश्वराला विसरतो. माझ्या शेजारी दादा बसलेत, परमेश्वर इथे बसलाय हे तोंडून आलं नाही. काय म्हणाले, ज्या तन्मयतेने तू खातेस त्याच तन्मयतेने तू जर देवाला हाक मारलीस तर तुझ्या समोर येऊन उभा राहील. त्यावेळेला जर अक्कल असती तर देव माझ्या शेजारीच बसलाय असं म्हटलं असतं ना. पण माझं लक्ष कुठे होतं, फुल कॉन्सन्ट्रेट ऑन फिश, मासा खायचा.
हा विषय होता. मग कसं जोडलं जाणार सत्कर्म? आता आठवतंय, आता हे तुमच्याशी बोलताना आठवतंय. किती दूर गेले होते मी दादांपासून, पण दादांनी बरोबर ओढून घेतलं, चल ये. दादांबरोबर शेवटचं 9.5 वर्ष राहिले. दादांनी ठेवलं बरोबर, नोकरी बिकरी सोडली आणि दादांबरोबर गेले. तेव्हा माशाची आठवण नाही आली. विषय केव्हाच दूर गेला होता. लक्षात आलं ना? सत्कर्म केव्हा होईल? काया आहे, वाचा आहे, मन आहे आणि विषय आहे. जेव्हा एकरूप होतात सगळे त्यावेळेला सत्कर्म होतं. नाहीतर ते आयदर नुसतंच कर्म. आपण सकाळी आता दात घासतो, टूथपेस्ट आहे, टूथब्रश आहे, दात घासतोय, कायाने दात घासतोय. आईने हाक मारली, दात घासतोय. वाचेने बोललो दात घासतोय म्हणून. मन दात घासण्याकडे आहे का? मन गेलं आणि कुठेतरी आईने कशाला हाक मारली असेल, मला लवकरच शाळेत जायला पाहिजे, मित्राला भेटायला पाहिजे, मग पुढे मला अमुक काम करायचं आहे, तर मग करायचं आहे, करून का झालं ना? विषय गेला मनातून. सत्कर्म कसं होणार? काया आहे, वाचा आहे, पण मन नसतं. म्हणून सत्कर्म आपण जोडत नाही. आणि सत्कर्म म्हणजे विषयाशी आपण एकरूप होत नाही, म्हणून सत्कर्म जोडलं जात नाही. विषयाशी एकरूप. म्हणून मी तुम्हाला मुद्दाम सांगते ना, आता मला ना दादा 1-2 मिनटं ऐका तुम्ही. बाळानो ऐका 2 मिनटं. दादांची गोष्ट आहे, ऐका. माझं नाही, दादानं मी ऑब्झर्व केले. दादा केस विंचरायचे. रोहिणी लक्षात आहे तुझ्या? दादा केस विंचरायचे. दादांचे केस पातळ होते झालेले, पण विंचरायचे. इतकं मन लावून विंचरायचं ना. आधी ते तेल 2 थेंब हातावर घ्यायचं, चोळायचं, ते केसातनं घालायचं. आता ती बाटली आहे, त्याच्यावरचं तेलाचा ओघळ आहे ना, तो ओल्या टॉवेलने पुसायचा. ज्या टॉवेलने त्यांनी अंग पुसलेलं असायचं आंघोळीचं, त्या टॉवेलने बाटली पुसायची आणि मग जागेवर ठेवायची. मन आहे ना त्याच्यात? नाहीतर त्या बाटलीच्या खाली गोल उठला असता. आपण चहा पितो आणि कप ठेवतो, तिथे कप उचलल्यावर तिकडे गोल उठलेलं असतं ना, ते उठायचं नाही दादांचं. इतकं छान मस्त करायचं. मला आवडायचं बघायला समहाव. दादा इतके मन लावून केस विंचरायचे ना, तितकेच मन लावून दाढी करायचे. तो साबण, त्या साबणामध्ये ते आधी पाण्यामध्ये तो ब्रश बुडवायचा, 2-3 राऊंड घ्यायचे त्याचे, मग तो असा राऊंड कप असायचा याचा गोदरेज साबणाचा, त्याच्यावरती घासायचे. त्याचा फेस यायचा, मग तो फेस वरून खाली, वरून खाली, इकडून वरून खाली, मस्तपैकी. मग ते इतके छान. म्हणजे ते काम करत होते. बघायला गेलं तर अगदी क्षुल्लक काम ना, दाढी करायचं काम किंवा केस विंचरायचं काम, इतकं क्षुल्लक काम, पण त्याच्यातही त्यांचं मन असायचं. म्हणून ते बघत राहावंसं वाटायचं. किती सुंदर त्याने करतात. तसंच त्यांच्याकडे कुत्रे होते, त्या कुत्र्यांची ते काळजी घ्यायची. किती मन लावून त्याला आंघोळ घालायचे त्या कुत्र्यांना. दादा स्वतः कामकाज करत, जेव्हा कामकाजाचा दिवस नसेल त्या दिवशी कुत्र्यांना आंघोळ घालायचे, त्यांना स्वच्छ करायचे ब्रशने, त्यांना वाळवायचं, त्यांना फिरायला न्यायचं. त्यांच्यासाठी बिस्किटं वेगळी असायची, ती आणायची पेडेगिरीची, त्यांना ती खायला घालायची, त्यांच्या अंगावरून हात फिरवायचा. किती प्रेमाने. जीवमात्रांना त्यांनी प्रेम दिलं, फक्त माणसांना नव्हे. कुत्र असो, मांजर असो, गाय असो, कुणी असो, इतकं प्रेमाने दादाने केलं. म्हणून दादानी सगळी सत्कर्म जोडली. आता हे बघायला गेलं तर कर्म ना, केस विंचरणं. आपण केस कसे विंचरतो? झालं, ए चल झालं, एक काम झालं, एक काम झालं, कर्म नाही झालं. कारण त्याची काय आहे नाही, वाचा आहे, मन नाहीये. कुठचीही कृती करताना, कुठचंही काम करताना मन नसेल तर ते सत्कर्म नाही. स्वयंपाक छान झाला असं केव्हा तोंडून येतं खाणाऱ्याच्या? जेव्हा स्वयंपाक करणारी व्यक्ती जी असते
तिने मन लावून स्वयंपाक केलेला असेल तर आज आमटी काय मस्त झाले असं उद्गार तोंडून येतात. म्हणजे त्यावेळेला स्वयंपाक आमटी करणाऱ्या बाईचं किंवा पुरुषाचं जो कोणी करत असेल त्याचं मस्त. हॉटेलमध्ये गेलं सगळेच पदार्थ काही छान लागत नाहीत आपल्याला, पण एखादा पदार्थ मस्त लागतो. तो पदार्थ ज्या आचार्याने केलेला असतो तेव्हा त्याचं मन असतं त्याच्यात की हे मी येणाऱ्या ग्राहकाला देणार आहे खायला, ते कसं असायला पाहिजे हे त्याचं जेव्हा मनपूर्वक तो करतो तेव्हा ते छान लागतं. काया वाचा मन प्लस विषय म्हणजे सत्कर्म. आता सत्कर्म योगे वय घालवावे. अख्खं वय घालवल्यानंतर एखादं सत्कर्म आपल्याकडून घडतं. लक्षात आलं? लक्षात आलं रे? सत्कर्म म्हणजे काय सांग? सत्कर्म म्हणजे काय सांग? आत्ता बोलले वाक्य सांग ना, उठ ना. तू नाही, हा तुझं नाव काय? उभा राहा. सत्कर्म म्हणजे काय? तिथे बघून सांगितलं ना म्हणजे काय. तिथे मी लिहिलंय काया अधिक वाचा अधिक मन प्लस विषय म्हणजे सत्कर्म. मी लिहिलंय तिथे, पण म्हणजे काय ते सांग ना. मी आता एक्सप्लेन केलं. म्हणजे त्यातलं मन नव्हतं तुझं म्हणून विषय कळला नाही तुला, हो की नाही? मन कुठे होतं? त्याच्याशी गप्पा मारण्यात, हो ना? लक्षात घ्या. तू आता मोठा आहेस व्यक्ती, तू छोटू राहिला नाही त्यांच्यासारखा. तू वयाने मोठा झालाय. आता पुढे तुला अभ्यास करायचा आहे, करिअर करायचं आहे, प्रोफेशन करायचं आहे, खूप काम आहे. त्याच्यासाठी मन एकाग्र होणं आवश्यक आहे. विषयाशी सगळं कळलं? लक्षात घे. खाली बस. तेव्हा आता समजलं ना तुम्हाला दादा कसं आपला. त्यामुळे प्रत्येक कृती दादांनी जी त्यांच्या 70 वर्षाच्या आयुष्यात केली ती प्रत्येक कृती हे सत्कर्म होतं. त्यांनी आपलं वय घालवलं त्याच्यात. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सर्व मुख आपली जी आहेत, ज्ञानेंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, कोश आहे, बुद्धी, मन, चित्त, अहंकार, हे सगळ्या मुखातून काय बोललं पाहिजे? मंगल म्हणजे शुभ, चांगलं, दुसऱ्याचं, स्वतःचं नव्हे, स्वार्थासाठी नव्हे. दादानी कुठचीही गोष्ट स्वतःसाठी केली नाही. एकदा असं झालं, लक्ष्मी रोडला आम्ही गेलो. पुण्याला गेलायत तुम्ही? तुम्ही पुण्याला गेलायत का लोक? कधी गेलायत ना? तिथे लक्ष्मी रोड बघितलाय का? दादा दिवाळीची खरेदी करायचे, लक्ष्मी रोडला जायचे आणि अशा दुकानात जायचे ज्याचा दुकानदार गुरुमार्गी नव्हता. कारण गुरुमार्गी असला म्हणजे दादा आपले गुरु म्हणून कन्सेशन द्यायला पाहिजे. म्हणजे त्याच्यावर प्रेशर आलं की नाही, दादा आलेत माझ्या दुकानात, मग दादांसाठी चहा मागवा, दादांना काहीतरी द्या, दादांना बसायला हे द्या ते द्या. मागायचं दादांनाही संकोच, पैसे घ्यायला त्यालाही संकोच. म्हणून दादा अशा दुकानात जायचे जिथे रिकामा असायचा काउंटर. एकदा दादा असे गेले एका दुकानात आणि तिथनं बरंच 10-12 भाऊबीजेला काय 10-12 बायका असायच्याच. घरातच आधी 6 असायच्या. दादा, दादांची आई, दादांची काकी, त्या दुसऱ्या काकू तांबे म्हणून होत्या त्या, माझी आई, असे बरेच जण असायचे. 10 बायका तरी असायच्या. दादांच्या बहिणी भाऊबीजेला आल्या तर त्या सगळ्यांना साड्या द्यायला पाहिजेत म्हणून दादा साड्या घ्यायच्या. आणि 5-6 हजाराचं सामान 10 मिनिटात व्हायची खरेदी दादाची. ह्याच्यातल्या 3 दे, त्याच्यातल्या 3 दे, त्याच्यातल्या 3 दे, त्याच्यातल्या 2 दे. संपलं, खरेदी संपली, पॅक कर, हे पैसे घे, चालले दादा बाहेर. इतकं सोपं असायचं. 10 मिनिटात खरेदी. आता आपण बायका जातो ना, ह्याचं पोत दाखव, हा डिझाईन चांगला आहे, कलर, हा कलर चांगला आहे, डिझाईन चांगला आहे, पदर चांगला आहे, प्रिंट, 1000 गोष्टी. एवढ्या साड्या काढेल तेव्हा त्यातनं कुठची तरी एखादी आपण पसंत करतो. दादा फटाफट घ्यायची, नेसायचीच आहे ना.
हिची साडी तिने नेसली काय, तिची साडी तिने नेसली काय, काय फरक पडतोय? हा रंग तिच्याकडे गेला काय, तो रंग तिच्याकडे गेला काय, काय फरक पडतोय? दादाने साडी दिली, ह्या आनंदात बायका असायच्या ना. म्हणजे भाऊबीज छान झाली की नाही साजरी. आता दादा त्या दुकानातनं बाहेर पडले, आणि तेव्हा दादा ह्या कामासाठी ॲम्बेसेडर वापरत नव्हते, गाडी वापरत नव्हते, रिक्षा करून जायचे. रिक्षा करून गेले होते, सामान घेऊन आले होते. रिक्षा दिसली, रिक्षा थांबवली, रिक्षात सामान घातलं आणि दादा निघाले. तेवढ्यात जे रिकाम टेकडं दुकान होतं त्याच्यात जवळजवळ 15-20 ग्राहक एकदम शिरले. रिकामं होतं, एकदम शिरले त्याच्यात 15-20 खरेदी करायला. तो एवढा चाट पडला, तो धावत धावत पायरीपर्यंत आला बघायला ते कोण गृहस्थ आता येऊन गेले खरेदी करून. भाग्योदय झाला माझा त्यांच्यामुळे. रिकामा बसलो होतो मी, ते येऊन माझी खरेदी करून गेले आणि एवढे जण आले ग्राहक. पण दादा तो पण रिक्षात बसून गेले पण होते. आणखी काही महिन्यानंतर त्यांच्याकडे एक गिऱ्हाईक गेला आणि त्यांनी ते पैसे देताना, त्यावेळेला ऑनलाईन पेमेंट वगैरे काही भानगड नव्हती, त्यांनी पाकिट काढलं आणि पैसे काढताना दादांचा बारका फोटो काउंटरवर पडला. ते म्हणाले, अरे हे कोण? गुरु, माझे गुरु. कुठे राहतात? असं द्वारका माहीत, पुण्याला. मला घेऊन जाल त्यांच्याकडे? हो. का? त्यांच्या पायगुणाने माझा व्यवसाय एवढा वाढला, केवळ ते येऊन गेल्यामुळे माझा व्यवसाय केवढा वाढला. आता दादा त्या दुकानात का गेले होते? सर्वामुखी मंगल बोलवावे. तो बिचारा बसलेला आहे रिकाम टेकडा, त्याचा व्यवसाय नीट चालायला पाहिजे म्हणून दादा गेले होते. स्वतःला काहीतरी खरेदी करायचं आहे म्हणून नव्हते गेले. आणि ते खरेदी केल्यानंतर एवढ्या सगळ्या बायका प्रसन्न होणार आहेत, आनंदी होणार आहेत दादांची भाऊबीज मिळून, म्हणून दादा गेला. म्हणजे एका वेळेला दादानी त्या ग्राहकांना मिळालेलं सामान, आता त्या दुकानदाराला आशीर्वाद मिळाला दादांचा. तो दुकानदार जेवढ्या ग्राहकांना देईल तिकडे तो आशीर्वाद प्रवाहित झाला, त्यांच्या कुटुंबाला. ते ज्यांना भेटतील तिकडे आशीर्वाद प्रवाहित झाला. म्हणजे केवढं मोठं कार्य झालं ना, हो की नाही? दादा असं कार्य करतात, असं विश्वकार्य होणार आहे, विश्वशांती अशी होणार आहे. आपल्याला मिळालेलं ज्ञान आपण पुढच्या लोकांना दिलं, त्यांनी पुढच्या लोकांना दिलं, त्यांनी पुढच्या लोकांना दिलं, त्यांनी पुढच्या लोकांना दिलं, करत 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 ह्या विश्वात शांती होणार आहे. इट इज नॉट इन्स्टंट, 2 रुपये दे आणि मॅगी घे, नॉट सो. श्रद्धा आणि सबुरी पाहिजे, तरच सर्वामुखी मंगल बोलवावे. पुढं लिहिलंय, उपासनेला दृढ चालवावे. साधना जी आहे, उपासना जी आहे, ती दृढ मनाने केली पाहिजे. ओंकार करताना, आता उद्या सकाळी तुम्ही ओंकार कराल, दृढ मनाने करायची. उपासनेला दृढ चालवावे, श्रद्धा ठेवून साधना करा. मी साधना करते, त्यातून ज्या व्हायब्रेशन निर्माण होणार आहेत त्या व्हायब्रेशनमुळे विश्वशांती होणार आहे, हा विषय दृढ राहिला पाहिजे. माझी शांती होणार आहे नाही, विश्वशांती होणार आहे. विश्वात आपण आलोच ना, हा विषय पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे. भूदेव म्हणजे माणूस. भूदेव संतासी सदा नमावे. संतांना नमन कर, पण भूदेव म्हणजे माणूस, त्याला पण नमस्कार कर, कारण तो मोतीचुराचा एक कण आहे. प्रत्येक माणूस हा मोतीचुराचा एक कण आहे. सकाळी मोतीचूर लाडू खाल्ला ना तुम्ही मगाशी, आठवलं ना उदाहरण? त्या बुंदीमध्ये आणि त्या चुरामध्ये फरक काही नाही आहे. चुराचा एक कण आहे, त्याच्यात बुंदीतलं सगळे क्वालिटीज आहेत. सर्वामुखी मंगल बोलवावे. भूदेव, सगळ्यांमध्ये ती ब्रह्मांड शक्ती सगळ्या पिंडांमध्ये आहे. दादानी आणलं तिला खाली, पण म्हटलं ब्रह्मांडी ते पिंडी आणि पिंडी तेच ब्रह्मांडी. म्हणजे मोतीचुराचे चुरात जे आहे तेच ब्रह्मांडात आहे.
आणि ब्रह्मांडात जे आहे तेच मोतीचुरात आहे. आलं लक्षात? हां. सत्कर्म योगे वय घालवावे, अख्खं आयुष्य खर्च करावं लागतं तेव्हा एखादं सत्कर्म जन्माला येतं. म्हणून काय करा तर सर्वामुखी मंगल बोलवा, काया वाचा मन 19 माध्यम याने आपण शुभ बोललं पाहिजे. मग पुढे काय म्हटलंय, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे. मन जिथे जिथे जातं, ज्या ज्या विषयाकडे जातं त्या त्या विषयामध्ये निजरूप तुझे. तो विषय सद्गुरूंनी मला दिलेला आहे. जो विषय माझ्या जीवनात आलेला आहे तो मला सद्गुरूंनी दिलेला आहे. अगदी फॉर एक्झाम्पल तुम्हाला आवडेल असं उदाहरण देते. आपलं एखादीवरती किंवा एखाद्यावरती प्रेम जडलं, तो किंवा ती व्यक्ती माझ्या जीवनात सद्गुरूंमुळे आलेली आहे, हा जर विचार पक्का असेल ना तर तो किंवा ती निश्चितच सद्गुरूंचं प्रेम प्राप्त करेल, कृपा प्राप्त करेल. पण आपण फक्त माझ्यासाठी आहे, माझ्याशिवाय त्या व्यक्तीने आणि कुणाकडे बघूच नाही, मग नाही उपयोग. मग रोज खटके, लग्न झाल्यावर रोज खटके. लक्षात आलं? म्हणून तुम्ही मुलींनी आणि तुम्ही मुलांनी, मुद्दाम सांगते, तरुण मुलं आहेत ना, तरुण मुली आणि तरुण मुलं आता हळूहळू ऑपोजिट सेक्सकडे अट्रॅक्ट व्हायला लागतात. प्रेमप्रकरणं वाढतात. आपल्या आईवडिलांना जुमानत नाहीत आणि लग्न करून मोकळे होतात, हरकत नाही. पण दोघंही आपण सद्गुरू कृपेचे लाडके आहोत हा जर विषय मनात असेल ना तर संसार सुखाचा होतो. नाहीतर आज लग्न झालं उद्या डायव्होर्सचा पेपर, असंही होतं. हे होऊ नये. सगळ्यांनी छान संसार करावा, प्रपंच हा परमार्थ करावा, तर व्यवहार हा शांतीने भरेल. काय म्हटलंय, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. तू सर्वत्र आहेस परमेश्वरा. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. म्हणजे आता आरतीताईंना नमस्कार केला म्हणजे तिच्या पायाकडे सद्गुरू आले का? मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी सद्गुरू तिथे तुझे पाय दोन्ही. म्हणजे आरतीताईचे पाय म्हणजे सद्गुरूचे पाय नाही. मी ज्या विषयात एकरूप होईन तिथे सद्गुरू तुझे पाय असले पाहिजे, तिथे सद्गुरू तुझे पाय आहेत. आपण फिजिकल विचार करतो, ही दादांबद्दल बोलली आहे म्हणजे दादांची लाडकी आहे, म्हणजे दादांच आहेत, म्हणजे त्यांना नमस्कार केला की दादांना पोचला. हे फिजिकल झालं. आपण स्पिरिच्युअली दादांशी एकरूप व्हायचं आहे. आणि स्पिरिच्युअली एकरूप व्हायचं आहे तर ज्या ज्या ठिकाणी मन जाय म्हणजे आधी ते म्हटलंय, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. माझी बुद्धी, मस्तक म्हणजे बुद्धी, चित्त, मन, हे सगळं जिथे जिथे जाईल तिथे तिथे सद्गुरुनाथा तुझे पाय आहेत. लक्षात आलं ना? मग केवढा मोठा अर्थ आहे बघा. काया म्हणजे देह, वाचा यांनी केलेली नित्य क्रिया देखील कर्म बनते. आत्ता जसं सांगितलं केस काय दादा सुंदर विंचरायचे, ते कर्म करायचे, सत्कर्म जोडत होते. त्यात मन अंतर्भूत झाले की तीच क्रिया सत्कर्म किंवा दुष्कर्म बनते. दुष्कर्म सुद्धा डोक्यामध्ये एखाद्याचा सूड घ्यायचा हा विषय आहे. तो सूड घेणार मी कसा घेणार, त्याला विष पाजून घेणार का, त्याचा खून करणार का, जे काय करायचं ते दुष्कर्मच आहे. दुष्कर्माची शिक्षा मिळते ती गोष्ट वेगळी, आणि सत्कर्माने आपल्याला बक्षीस मिळतं ती गोष्ट वेगळी. आपण बक्षीस मिळवायचं का शिक्षा मिळवायची ते आपण ठरवायचं विवेकाने. बुद्धी दिली आहे ना देवाने, चांगलं काय वाईट काय हे आपण ठरवायचं. म्हणून शक्यतो जिथे जिथे आपली बुद्धी जाते जिथून आपल्याला काहीही लाभ होणार नाही आहे, दुष्कर्म मिळणार आहे माहिती आहे, डोंट बी ॲडिक्ट ऑफ एनी व्हाईस, VICE व्हाईस, म्हणजे वाईट दुष्प्रवृत्तीच्या आपण मागे जाता कामा नये. दुष्प्रवृत्तीच्या मागे गेलो की दुष्कर्म झालं. दारू पिणं हे दुष्कर्म आहे.
सिगरेट ओढणं हे दुष्कर्म आहे. त्याच्या मागे गेलो की आपण खलास. आपलं आयुष्य आपण बिघडवतो आणि आपल्या कुटुंबियांचंही बिघडवतो आयुष्य. म्हणून त्याच्या मागे जायचं नाही. हे सांग रे बाळा, दुष्कर्म म्हणजे काय? सांग ना. आत्ता बोलले मी. तू सांग, तुमच्या दोघांपैकी कोणीही सांगा. दुष्कर्म म्हणजे काय? आत्ता मी काय सांगितलं? दुष्कर्म म्हणजे काय? हे तुम्ही जे आत्ता केलं ना, हे दुष्कर्म आहे. लक्ष न देणं हे दुष्कर्म आहे. विषयाकडे लक्ष न देता आपल्याच विषयात पडून जाणं, कारण ज्यांनी तुझा उद्धार होणार नाहीये ते दुष्कर्म आहे. लक्षात आलं? नाही असू दे, आता त्यांच्या लक्षात आलंय. आता ते लक्ष देणार ती गाई. त्याचं लक्ष होतं, तुमच्या दोघांचं नव्हतं लक्ष. दुष्कर्म हे दुष्कर्म होऊ देतं का म्हणे? मुली बघा किती शांतपणे ऐकतायत. मुलांचीच चुळबुळ चालले. वायुतत्व जास्त आहे, कळलं ना? वायुतत्व स्वस्त बसायला देत नाही, वाहत असतं ना, खेळत असतं इकडे तिकडे. त्यांना खेळवता येते वायुतत्व. त्या शांत आहेत, ऐकतायत छानपैकी. हो ना? समजतंय ना तुम्हाला दुष्कर्म सत्कर्म म्हणजे काय? दुसऱ्याला चिमटा काढला उगाच येता जाता दुष्कर्म झालं. काही चिमटा काढण्याची गरज होती का? नाही. धपाटा घातला एक पाठीत मैत्रिणीचा, गरज होती का? नाही ना. असं करून सुद्धा तिला हाक मारता येते ना, पण धपाटा घालूनच हाक मारायची, याला काय दुष्कर्म झालं? तर काय करत असतो भक्त? जीवनात लाखो कर्म करत असतो, परंतु त्याच्यात सत्कर्म खूपच थोडं असतं. आपल्यातील अहंता म्हणजे अहंकार, माया, ममता ही दूर झाली तरच जीवनाला सत्कर्माची जोड लाभेल. मानवी मन खूपच चंचल आहे. ते नानाविध विषयानुसार अन्नमय ते आनंदमय कोशापर्यंत सतत स्थित्यंतर करत असतात. कधी अन्नमयात आहे, कधी प्राणमयात आहे, कधी मनोमयात आहे, कधी विज्ञानमयात आहे, कधी आनंदमयात. पण आनंदमय आपण अन्नमयाला दिला की पाचही कोश झाले ना सिद्ध. पाचही कोशांना ओंकार मिळाला. आनंदापासून विज्ञान, विज्ञानापासून मनोमय, प्राणमय आणि मग अन्नमय. सगळ्यांना मिळाला ना. पहिला न्यास अत्यंत महत्त्वाचा आहे, दुसराही आणि तिसराही. पहिले 3 न्यास खूप महत्त्वाचे आहेत. आलं लक्षात? तेव्हा अन्न विषयानुसार विविध विषयानुसार अन्नमय ते आनंदमय कोशापर्यंत सतत ते स्थित्यंतर करत असते. म्हणूनच मनाला चंचल म्हटलंय. ह्या आपल्या चंचल मनाला गुरुमार्गात स्थिर राहण्यासाठी नित्य उपासनेशी, ओंकार साधनेशी दृढ एकनिष्ठ राहणं अत्यावश्यक आहे. यासाठी सद्गुरूंच्या चरणी नम्र होऊन प्रार्थना केली पाहिजे आणि त्या आपल्या सर्वांना शक्ती, बुद्धी, स्फूर्ती द्यावी अशी सर्व विभूतींना विनंती केली पाहिजे. आता 5 मिनिटाचा ब्रेक आणि लगेच 4 वाजता यायचं. 4 ते 4:30 पुढचा अभ्यास आहे, उच्चाराचार विचार.